नमस्कार. बदल खरं तर आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी अवघड वाटतो, नाही का? आणि लहान मुलांसाठी तर हा बदल अजूनच मोठा असतो. विचार करा, जुनी शाळा, तेच मित्र, हे सगळं सोडून एकदम नवीन ठिकाणी जायचं म्हणजे कसं आपल्या एका सुरक्षित जगातून बाहेर पडून एका अनोळखी जगात पाऊल ठेवण्यासारखंच आहे. आज आपण अशाच एका अनुभवाबद्दल बोलणार आहोत. ही गोष्ट आहे मुग्धाची, एका लहान मुलीची, जिला नवीन शाळेत जाण्याची प्रचंड भीती वाटते. आणि तिची आई स्वरा तिला या भीतीतून बाहेर काढण्यासाठी एक खूप सुंदर मार्ग शोधते. चला तर मग बघूया काय घडतं ते. बघा, हे एकच वाक्य, "मी तिथे एकटी पडेन", हे आहेत मुग्धाचे शब्द. आणि तिच्या मनातली सगळी भीती, सगळी चिंता या एका वाक्यात येऊन थांबते. एकटेपणाची भीती, मला कोणी स्वीकारणार नाही याची भीती. ही फक्त शाळेची भीती नाहीये, तर आपल्याला कोणीतरी नाकारेल याची भीती आहे. आणि ही भीती कुठेतरी आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधीतरी जाणवतेच. तर गोष्ट सुरू होतीये मुग्धाच्या नवीन शाळेच्या पहिल्या दिवसाच्या सकाळपासून. मुग्धा नुकतीच 3री पास होऊन 4थीत गेलेली. पण तिच्या चेहऱ्यावर नवीन वर्गात जाण्याचा तो आनंद, तो उत्साह अजिबात नव्हता. ती अगदी गप्प होती. तिच्यासमोर सगळं नवीन होतं, नवीन गणवेश, नवीन दप्तर, पण तिचा उत्साह मात्र कुठेतरी हरवून गेला होता. तिची जी मानसिक अवस्था होती ना, ती या दोन गणवेशांमध्ये अगदी स्पष्ट दिसते. एका बाजूला तिचा जुना, थोडासा विटलेला गणवेश होता, जो तिच्यासाठी आराम, तिचे मित्र आणि तिचं ते सुरक्षित ओळखीचं जग होतं. आणि दुसऱ्या बाजूला होता तो नवीन, गडद निळ्या रंगाचा गणवेश, जो तिच्या मनात फक्त भीती, एकटेपणा आणि अनोळखीपणाची भावना निर्माण करत होता. हा फक्त कपड्यांमधला फरक नव्हता, तर तिच्या मनात चाललेल्या दोन वेगवेगळ्या भावनांचा हा संघर्ष होता. आणि याच संघर्षातून तिच्या मनात हे प्रश्न यायला लागले, मी कोणाशी बोलणार तिथे जाऊन? सगळ्यांचे तर आधीच मित्रमैत्रिणींचे ग्रुप्स असतील. मला कोणी खेळायला घेतलंच नाही तर? मी जर बाहेरची ठरले तर? ही आउटसाइडर होण्याची भीती मुलांच्या मनात खूप खोलवर असते. त्यांना दुसरं काही नको असतं. त्यांना फक्त स्वीकारलं जाण्याची अपेक्षा असते. आता जेव्हा मुग्धाची भीती खूपच वाढते, तेव्हा तिची आई स्वरा तिच्यावर ओरडत नाही किंवा तिला सारखं सारखं समजावून सांगत बसत नाही. ती एक अगदी वेगळा मार्ग निवडते. ती मुग्धाचा त्या परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलायचा प्रयत्न करते, एका छोट्याशा पण खूप प्रभावी उदाहरणाने. पाहूया तरी तिने नेमकं काय केलं. स्वरा तिला थेट त्यांच्या बागेत घेऊन जाते आणि एका साध्या गुलाबाच्या रोपट्याकडे तिचं लक्ष वेधते. ती अगदी शांतपणे विचारते, मुग्धा, तुला आठवतंय का आपलं ते गुलाबाचं रोपटं? बघा, या एका साध्या प्रश्नाने स्वराने मुग्धाला तिच्या त्या भीतीदायक विचारांमधून बाहेर काढून एका सुखद आठवणीमध्ये नेलं. आणि मग ती त्या रोपट्याची गोष्ट सांगायला सुरुवात करते, की कसं आपण त्याला एका लहानशा कुंडीतून काढून या मोठ्या जमिनीत लावलं. सुरुवातीला ते कसं कोमेजून गेलं होतं आठवतंय? असं वाटत होतं की ते आता मरेलच. पण मग काही दिवसांनी त्याला नवीन ताजी पालवी फुटली आणि आज बघ ते किती सुंदर आणि मोठी फुलं देते. या साध्या गोष्टीत एक खूप मोठा संदेश दडलेला होता. स्वरा त्या गुलाबाच्या उदाहरणाला थेट मुग्धाच्या परिस्थितीशी जोडते. ती म्हणते, ही नवीन शाळा म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर तुझ्यासाठी ती मोठी जमीन आहे. जसं त्या रोपट्याला वाढण्यासाठी जास्त जागा मिळाली, नवीन माती मिळाली, तसंच तुलाही आता नवीन मित्र मिळतील, नवीन गोष्टी शिकायला मिळतील. तिने त्या भीतीला थेट वाढीच्या संधीमध्ये बदलून टाकलं. किती सुंदर विचार आहे हा, नाही का? पण स्वरा फक्त भावनिक आधार देऊन थांबत नाही. ती मुग्धाला त्या भीतीवर मात करण्यासाठी आणि नवीन मित्र बनवण्यासाठी काही प्रॅक्टिकल टिप्स सुद्धा देते. कारण कधीकधी फक्त काय करायचं हे जरी कळलं ना, तरी आपली अर्धी भीती निघून जाते. तिने मुग्धाला काही सोपे उपाय सांगितले. पहिला, कोणीतरी आपल्याशी मैत्री करेल याची वाट बघत बसायचं नाही, तर स्वतःहून पुढाकार घ्यायचा. जाऊन विचारायचं, तुझं नाव काय आहे? दुसरा, शिक्षक हे मदतीसाठीच असतात, त्यामुळे कोणतीही अडचण आली तर क्लास टीचरशी बोलायला अजिबात घाबरायचं नाही. आणि तिसरा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, जुन्या आणि नवीन शाळेची तुलना करायची नाही. प्रत्येक जागेची स्वतःची एक खासियत असते, फक्त ती शोधण्याचा आपण प्रयत्न करायचा. आणि या सगळ्या टिप्सच्या सोबतीला स्वरा गुपचूप मुग्धाच्या दप्तरात एक छोटीशी चिठ्ठी ठेवते. या चिठ्ठीवर लिहिलेलं होतं, तू धाडसी आहेस, तू दयाळू आहेस आणि तुझ्यावर खूप प्रेम आहे. हे फक्त शब्द नाहीत, तर आईने दिलेला एक विश्वास आहे.
दिवसाच्या मध्यात जेव्हा कधी मुग्धाला एकटं वाटेल तेव्हा ही चिठ्ठी तिला आठवण करून देईल की ती खंबीर आहे आणि तिच्यावर प्रेम करणारी माणसं तिच्या सोबत आहेत. या कथेचा शेवट होतो स्वराने मुग्धासाठी लिहिलेल्या एका पत्राने. आणि खरं सांगायचं तर हे पत्र फक्त मुग्धासाठी नाहीये, तर आपल्या सगळ्यांसाठी आहे, जे बदलाला घाबरतात. या पत्रातलं हे वाक्य किती महत्वाचं आहे पहा. नवीन मित्र बनवणे म्हणजे जुन्यांना सोडणे नव्हे, तर आपल्या हृदयाची क्षमता वाढवणे आहे. मुलांना अनेकदा वाटतं की नवीन मित्र बनवले तर जुने मित्र दुरावतील, पण स्वरा तिला इतक्या सुंदर शब्दात समजावते की मैत्री म्हणजे जागा वाटून घेणं नाही, तर आपल्या हृदयाची जागा आणखी मोठी करणं आहे. नात्यांकडे बघण्याचा किती सकारात्मक दृष्टिकोन आहे हा. त्याच पत्रात स्वरा हेही सांगते की तिला सुद्धा तिच्या ऑफिसच्या पहिल्या दिवशी अगदी अशीच भीती वाटली होती. हे सांगून ती मुग्धाला एक प्रकारे दाखवून देते की भीती वाटणं हे अगदी स्वाभाविक आहे, अगदी मोठ्या माणसांनाही ती वाटते. यामुळे मुग्धाला एकटं वाटणं कमी होतं आणि तिला अधिक धैर्य मिळतं. तर मग या संपूर्ण गोष्टीतून आपण काय शिकलो? त्या गुलाबाच्या रोपट्याप्रमाणे कधीकधी वाढण्यासाठी आपल्याला नवीन जमिनीची मोठ्या जागेची गरज असते. सुरुवातीला कदाचित थोडं कोमेजल्यासारखं वाटेल, पण अखेरीस आपण अधिक सुंदररित्या फुलतो. म्हणून आजचा आपला प्रश्न हाच आहे की आपण आपल्या मुलांना आणि खरं तर स्वतःला सुद्धा बदलाकडे एक नुकसान म्हणून न बघता वाढण्याची एक संधी म्हणून पाहण्यासाठी कशी मदत करू शकतो, यावर नक्की विचार करा.